आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। अवघ्या महाराष्ट्रात तमाशा पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगावातील विठाबाई नारायणगावकर तमाशा पंढरीच्या कलावंतांना लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन करून 4 आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। या तमाशा पंढरीचे फड मालक कैलास सावंत यांनी घारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्या 4ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। नारायणगावच्या राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई नारायणगावकर हे आपल्या तमाशा मंडळासह बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी माळेगाव पठार तालुका संगमनेर येथे तमाशाचा कार्यक्रम असल्याकारणाने फडातील 16 महिला आणि 44 पुरुषांसह चालक हे ट्रकने जात असताना वरुडी पठार शिवारातील पेट्रोल पंपाजवळ त्यांची गाडी 4 आरोपींनी अडवून गाडीला कट का मारला। या कारणावरून तमाशा मंडळाच्या गाडीचा चालक प्रकाश औटी, विकास जठार यांच्यासह महिला आणि पुरुष कलावंतांना काठी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। त्यानंतर बसमधील महिला कलावंतांच्या अंगावरील कपडे फाडून पोटावर छातीवर लाथा मारून लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं। बसच्या काचा देखील फोडण्यात आला। या प्रकरणी विठाबाई नारायणगावकर फडमालक कैलास मारुती सावंत यांनी घारगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करून सुमित गुंजळ, संकेत बांगर, सोमेश बोंबले आणि दत्तात्रय पडवळ या 4 आरोपींना अटक करून न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आम्हाला न्याय हा भेटला पाहिजे। हे काय करोडपती किंवा पैशावाल्याच्या मुली नाहीत, या गरीबाच्या मुली आहेत। प्रत्येक जण पोटा पाण्यासाठी इथं मी विठाबाईची नात बोलते स्वतः। फक्त एवढं सांगते की ह्या ज्या मुलींवर अन्याय अत्याचार झाला त्यांना न्याय भेटलाच पाहिजे। आम्हाला कायद्याची भाषेची वाट बघायला टाइम नाही, समजलं का? जो तो त्याच्या पोटासाठी आलाय, अरे लाज वाटायला पाहिजे। ना मर्द आहेत का ना मर्द? आया बहिणी घरात आहेत, ज्या आईला आई म्हणता बहीण म्हणता तशा लोकांच्या मुलींना सुद्धा बहीण माना। हे जर एखाद्या मोठ्या माणसाच्या पैशावालीच्या मुलीवर घडलं असतं तर अजिबात आम्ही सहन करणार नाही। आणि आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगतो, त्या कायद्याने कायदा कधी करायचा तेव्हा करा। आम्हाला न्याय हा 2च दिवसात पाहिजे। ज्यांनी ज्यांनी केलेले ना अन्याय अत्याचार ती मुलं 2च दिवसामध्ये आमच्या समोर पाहिजे। नाही तर 2 कार्यक्रम जरी आमचे झाले तर 4-5 दिवस आम्ही आमचा कार्यक्रम बंद ठेवून या गोष्टीला काय करायचं ते आमचं आम्ही करू। मग हीच आहे, प्रत्येक तमाशाचा मालक आज 100 लोक घेऊन फिरतो। प्रत्येक मुलींची जबाबदारी प्रत्येक तमाशाच्या मालकावर असती। आज हे माझ्या आजीला एवढा मोठा पुरस्कार भेटलेला आहे, हे आज इतकं मोठं काळिंबा पासण्यासारखी गोष्ट झालेली आहे। त्यांच्या घरातले लोक आम्हाला काय म्हणतात की जबाबदारीवर नेलेल्या आमच्या मुलींचं हे बाहेर काय झालं म्हणून। तर माझं म्हणणं एकच आहे, होता होईल तेवढं लवकरच झालं पाहिजे। आज विठाबाईच्या तमाशावर अन्याय झाला, त्यांच्या मुलींवर अन्याय झाला, मुलींना मारलं, माणसांना मारलं। हेच उद्या प्रत्येक तमाशा फड मालकावर होऊ शकतं। गावाचं नाव बदनाम नका करू। दुसरं येतंय सांगताय, गावाचं नाव बदनाम करू नका। का गावाचं नाव बदनाम करू नका? कशाबद्दल गावाचं नाव बदनाम करू नका? अरे थोडा तरी विचार करा। आज माझ्या आजीचं नाव बदनाम झालं, विठाबाईच्या तमाशाला मारहाण झाली, त्याचं काय वाटतं का तुम्हाला? तुम्हाला तुमच्या गावाचं नाव बदनाम करू नका सांगताय। हे जड्या हो म्हणाव, बांगड्या भरा, अजिबात नाही आम्ही सहन करणार। आज विठाबाई जर असती ना तर 15 मिनिटात पोलीस स्टेशनला ज्यांनी आरोप केलेले ते हजर राहिले असते। अख्ख्या भारताला माहिती आहे विठाबाई कशी होती ते। पण तसंच आमचं एकच म्हणणं आहे, विठाबाईच्या नातवंडांना हा न्याय मिळालाच पाहिजे। चिरंजीव कैलास नारायणगावकर, ज्यावेळेस मी फिर्याद द्यायला गेलो त्यावेळेस साहेबांनी माझी फिर्याद थोडीफार लिहून घेतली, परत म्हटले बाहेर बसा। पूर्ण फिर्याद घेतली नाही त्यांनी, हे उडवडवीचे उत्तर द्यायला लागलेत। आणि त्यांची जी माणसं धरलेली आहेत ना ते आतमध्ये सेपरेट बसवले त्यांनी। असं का? यासाठी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलन करणार। सगळे तमाशा फड मालक, तमाशा कलावंत, तमाशा नर्तकी आंदोलन करणार। गावगाव हे घारगाव पोलीस स्टेशन आहे ना, इथं आम्ही आंदोलन करणार साहेबांनी ऍक्शन जर नाही घेतली तर। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, घारगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।